वडिलांचं निधन झालेलं आई जालना येथे मातीकाम करते। घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे जालना येथील अवघ्या 14 वर्षाच्या मुलीचा विवाह कैलासनगर भागात लावून देण्यात येत होता। गस्तीवर असलेल्या दामिनी पथकाला भ्रमणध्वनीद्वारे माहिती मिळाली। पथकाने बालविवाह रोखला। ही घटना रविवारी सायंकाळी घडली आहे। दामिनी पथक गस्तीवर असताना हेड कॉन्स्टेबल कल्पना खरात यांना कैलासनगर गल्ली नंबर 2 मध्ये बालविवाह करण्यात येत असल्याची माहिती मिळाली। ही माहिती त्यांनी पथकाच्या प्रमुख कांचन मिरधे यांना दिली। बालकल्याण समितीचे नितेश दुर्वे, सहाय्यक उपनिरीक्षक लता जाधव, कल्पना खरात, अनिता खैरे, अमृता भोपळे, चालक प्रदीप कांबळे, गजानन सोनवणे यांनी पथक पोहोचले। पथकाने वधूच्या वयाची कागदपत्रे तपासली असता ती 14 वर्षाची निघाली। नवरदेवाचे वय 22 वर्ष होते। दुर्वे यांनी मुलीच्या आईला कायदा सांगितला, मग मुलीचा 18 वर्ष होईपर्यंत विवाह करणार नाही अशी आईने हमी दिली। या घटनेची जिन्सी ठाण्यात नोंद केल्याचे कांचन मिरधे यांनी यावेळी सांगितले। अल्पवयीन मुलीसह 4 बहिणी आहेत, त्यातील 2घींचा विवाह झालेला आहे। घरी गरिबी आहे। वडिलांचं निधन झालं असल्यामुळे चांगलं स्थळ आल्यामुळे मुलीच्या चुलत्याच्या घरी हा विवाह करण्यात येत होता। ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर।